घर बळकावण्यासाठी अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याचा पीडित महिलांचा पत्रकार परिषदेत आरोप। जीवनावश्यक वस्तू व पेट्रोल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ भाजपा पडवली शाखेतर्फे केंद्र व राज्य शासनाविरुद्ध आंदोलन। आणि सरदार पटेल महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय स्वागत गीत गायन स्पर्धा संपन्न। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपले स्वागत। आता सविस्तर बातम्या। ऊर्जानगर येथील शिवसेनेचे सरपंच बबलू कटरे हे देवई गोविंदपूर वैद्यनगर वार्डातील आमच्या झोपड्या व घरात कधीही येऊन आमच्या संरक्षण भिंती तोडून घराला बळकावण्यासाठी अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचा आरोप वैद्यनगर येथील पीडित महिला चमेलीबाई कोराम, बिसनबाई चंद्रबंसी, सुनीता येवले, जया फाले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। पत्र परिषदेत बोलताना पीडित महिला म्हणाल्या की आम्ही मागील 25 वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास आहोत। मागील 2 वर्षांपासून बबलू कटरे यांनी आमची घरे बळकावण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत या परिसरात धुमाकूळ घातला आहे। रात्री बेरात्री घरी येऊन मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अश्लील शिवीगाळ करणे असले प्रकार चालवल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। 20 सप्टेंबरला तर त्यांनी चमेलीबाई कोराम यांच्या घराची संरक्षण भिंतच तोडली असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या संदर्भात दुर्गापूर पोलीस ठाणे, रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र त्यानंतरही आम्ही तुम्हाला बघून घेऊ, पोलीस आमचे काहीही बिघडवू शकत नाही असल्या धमक्या आरोपींकडून येत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा 2 दिवसानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलने करू असा इशारा पीडित महिलांनी दिला आहे। असताना बबलू कटरे हिला येतो आणि धमकी देतो। 2008 मध्ये त्याने खूप मोठा कांड केला होता आमच्या वैद्यनगर वार्ड नंबर 1 मध्ये। आमच्याकडे वार्ड नंबर 1 च्या सगळ्या नगर परिषदच्या टॅक्स पावत्या असताना तो आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा नाजायज फायदा घेऊन आम्हाला खूप धमक्या देतो, गुंड घरून बाहेरून गुंड आणतो आणि आम्ही सगळी जनता त्याच्यामुळे त्रस्त आहोत सर। तो म्हणतो 100 डिसमल जागा माझी आहे, मी खाली केल्याशिवाय सोडणार नाही आणि सगळ्या गंद्या भाषेमध्ये अश्लील शब्दामध्ये तो आपली वाखाणणी करतो सर। त्याच्यामुळे आम्ही सगळे जनता वैद्यनगरवासी सगळे म्हणजे त्रस्त आहोत आणि या माणसाला आता काय करायचं। त्या दिवशी येऊन यांनी 21 तारखेला येऊन आमचं या बाईच्या घरामध्ये घुसून भिंत पक्का बांधकामाची भिंत तोडली, चमेलीबाई कोराम हिच्या घरचं पाडलं आणि निवृत्ती भालेराव यांचं सुद्धा घर पाडलं सर त्यांनी। आणि त्याची इन्क्वायरी म्हणून घरात घुसून जबरदस्ती करताय, रोज गुंडे आणते आणि आम्हाला धमकी देते। कोणीतरी एक बाई ठेवली, रोज रात्री 12 वाजेपर्यंत गाड्या आणि रस्त्याने सगळी वर्दळ चालू असतं सर गाड्याची। आणि असे लोक आहेत की जे वॉन्टेडमध्ये आहेत, त्या लोकांनी त्यांच्यापैकी मी काही 2 लोकांना ओळखते देखील सर। आणि मी अशी कंप्लेंट जेव्हा केली तेव्हा गंदेवार साहेब आमच्या स्पॉटवर आले आणि त्यांनी बघितले आणि रिअल हकीकत काय ते त्यांनी बघितलेली आहे आणि त्यांनी सगळे जाली दस्तावेज तयार करून हा माझाच प्लॉट आहे म्हणून तो आम्हाला आणखी धमक्या देऊन बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे सर। तर याचं काय करायचं, आम्हा जनतेला न्याय कोण देईल म्हणून आम्ही आता प्रेस कॉन्फरन्सपर्यंत येऊन पोहोचलो सर। गेले असताना घरामध्ये सामान टाकून लाक तोडून शिरले आतमध्ये आणि आता धमकी देते, मारून टाकीन, असं करीन तसं करीन म्हणते, जबरदस्ती कब्जा कर। बबलू कटरे बल्लारपूर चंद्रपूर मार्गावरील फरीदबाबा दर्ग्याजवळ शनिवारी आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचा साडीच्या पदराने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली असल्याची बाब शवविच्छेदनातून स्पष्ट झाली आहे। सदर महिलेच्या मृतदेहाचे 24 सप्टेंबरला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, त्यावेळी ही बाब निष्पन्न झाली। मृतक महिलेच्या गळ्यात साडीचा पदर लटकला होता, दोन्ही हाताच्या मनगटावर आणि पोटावर जखमा होत्या। मृतक महिला 25 ते 30 वयोगटातील आहे। 5-6 दिवसांपूर्वी तिची हत्या करून या निर्जन स्थळी तिला टाकून देण्यात आले, त्यामुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता। या मृतक महिलेची ओळख पटली नसली तरीही ती बल्लारपूर विसापूर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। घरगुती वादातून ही हत्या तिच्या पतीने केली असावी असा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे। पुढील तपास ठाणेदार यशवंत ओंबासे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सरोदे, सुरेश हावरे, गडपल्लीवार, हवालदार पंडित लटारू सोयाम, बाबा डोमकावडे, भाऊराव मुसळे, मनोहर निपुरे, काळे आदी करीत आहेत। केंद्रातील काँग्रेस प्रणीत सरकारने पेट्रोल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात केलेल्या
भरमसाठ भाववाढीच्या निषेधार्थ सोमवारी भाजपातर्फे पडोली चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी दुपारी 12 वाजता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढली। शहरातील दररोज 32 रुपये खर्च करणारा व ग्रामीण क्षेत्रातील दररोज 27 रुपये खर्च करणारा नागरिक बीपीएल यादीत येत नसल्याचा जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सरकारचा यावेळी जोरदार नारेबाजी करून निषेध नोंदवण्यात आला। आमदार नानाजी शामकुळे यांच्या नेतृत्वात या मोर्चात बिरजू पाझारे, हनुमान काकडे, नामदेव डाहुले, विजय बलकी, माया मांदाडे, डोंगरे आदी भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी आमदार नाना शामकुळे यांनी केंद्रातील तसंच राज्यातील काँग्रेस सरकार संवेदनहीन झालेले असून जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे घेणे नाही। या राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, त्यामुळे काँग्रेसने सत्तेत राहण्याचा अधिकार गमावल्याची टीका त्यांनी यावेळी केली। हे सरकार भ्रष्टाचारामध्ये गुरफटलेलं आहे। गरिबाच्या घामाचा पैसा हे सरकार फस्त करत आहे। यांचे अनेक मंत्री सेलमध्ये आहेत। तुम्हाला कल्पना असेल, तुमचा घोटाळा राजा, ज्याला राजाची पदवी आहे तो जेलमध्ये आहे। याने घोटाळा किती केला? 1,76,000 करोडचा घोटाळा। हा पैसा जर जनतेमध्ये वाटला असता तर एकेकाच्या रिक्षाला 1,700 रुपये आहे। 1,700 रुपये, 100 करोड। कलवाडीचा घोटाळा वेगळा, चिदंबराचा घोटाळा वेगळा, पण भारतीय जनता पार्टीने कास्पष्ट केलं होतं की स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण सर्व जाती सर्व पंथांच्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये काम केलं। भारतीय जनता पार्टीची कल्पना भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत आणि भ्रष्टाचार मुक्त भारत असला पाहिजे। संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने नगर परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 28 सप्टेंबरला बिनटाका स्त्री व पुरुष नसबंदी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात लाभार्थ्यांना तपासणी व त्यांना भरती करण्यात येईल, तर 29 सप्टेंबरला त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील। या शिबिराचा स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, उपाध्यक्ष अनिल फुलझेले, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सोनुने, डॉक्टर अंजली आंबटकर आदींनी केला आहे। सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे 24 सप्टेंबरला विद्यापीठ स्तरीय स्वागत गीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळाद्वारे आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी सुरेख स्वागत गीतं सादर केली। कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे.ए. शेख, उपप्राचार्य डॉक्टर एल.व्ही. शेंडे, डॉक्टर इंगोले तथा महाविद्यालयातील इतर शिक्षकवृंद व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुमधुर स्वागत गीतं सादर करून उपस्थितांची मने जिंकली।
आहे आनंद निकेतन महाविद्यालय बरोबर। बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोळे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सरपंच निखाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। त्यात विषय सूचीनुसार तंटामुक्त गाव समिती निवड करायची होती व कोरम पूर्ण सुद्धा झालेला होता, परंतु ग्रामविकास अधिकारी हजर नसल्यामुळे ती सभा 23 ऑगस्टला ग्रामपंचायतीच्या आवारात घेण्यात आली व तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांची निवड करण्याचे ठरले। त्यात काही लोकांनी काँग्रेसतर्फे विश्वनाथ लटारीमुळे यांचे नाव सुचवले तर भाजपातर्फे पिंटू मनोहर देऊळकर यांचे नाव सुचवले, परंतु दोन्ही उमेदवारांची निवड करण्यासाठी सदर अध्यक्षांनी जाहीर मतदान घेतले। त्यात भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर यांचे चिरंजीव पिंटू उर्फ चंद्रकांत मनोहर देऊळकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विश्वनाथ मुळे यांचा 170 मतांनी दणदणीत पराभव केला व विजय मिळवला। पिंटू देऊळकर हे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 22 वर्षीय एकमेव कमी वयाचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष आहेत। उर्वरित सदस्यांची यावेळी निवड करण्यात आली। त्यात डॉक्टर डी.बी. पोडे, राघोबा अडवाले, संजय टेकाम, ऋषी आमटे, विजय भोगळे, नानाजी काकरे, शर्ला मडावी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली। त्यात नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे पक्षातर्फे व ग्रामवासियांतर्फे अभिनंदन करण्यात आले। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। सरपंच बबलू कटरे यांनी घर बळकावण्यासाठी अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याचा पीडित महिलांचा पत्रकार परिषदेत आरोप। जीवनावश्यक वस्तू व पेट्रोल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ भाजपा पडोली शाखेतर्फे केंद्र व राज्य शासनाविरुद्ध आंदोलन आणि सरदार पटेल महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय स्वागत गीत गायन स्पर्धा संपन्न। तर हे होतं आजचे लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र। पुन्हा भेटूया याच वेळी विविध नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।